वेलकम टू पार्ट 8 ऑफ लग्नानंतरचा 3. माझ्या नवऱ्याला फोटोज काढायला यामुळे आवडत नाही कारण त्यांना असं वाटतं की फोटो काढून आपण लोकांना दाखवायचं की आपण खूप आनंदात आहे आणि त्यानंतर लोकांची आपल्यावरती वाईट नजर लागते आणि त्यानंतर आपल्यामध्ये भांडणं होतात. आता हे फार फनी रिझन असलं ना तरी माझा याच्यावरती 0% विश्वास आहे. बिंदास देवश्रीचे फोटोज व्हिडिओज कायम मी यूट्यूबवरती इंस्टावरती टाकत राहते आणि तिला आजपर्यंतच मला वाटलं नाही का कुणाची वाईट नजर लागली तिला. आपण जसं दुसऱ्याच्या बाळाबद्दल विचार करतो आपल्याला पण ते रिटर्नमध्ये तेच मिळतं. त्यामुळे मी कधी कोणाच्या बाळाबद्दल वाईट विचारच केला नाही. त्यामुळे माझ्या बाळालाही आजपर्यंत कुणाचीच नजर लागलेली नाही. आपण वापस आपल्या स्टोरीवर येऊया. तर आता ना आमच्या लग्नाला चांगले 2-4 महिने झाले होते आणि आमच्यामध्ये वादही कमी झाले होते आणि आमचे मनही एकमतावर येत होते. आम्ही छान एकमेकाला समजून घेत होतो आणि त्यानंतर मी विचार केला की चला आता आपण कॉलेज थोडंसं रेग्युलर करूया, म्हणजे कॉलेजकडे पण लक्ष होईल आणि आता हे तर होतच आहे, व्यवस्थित चाललंच आहे. नंतर मी हप्त्यातून 2-1 वेळा तरी कॉलेजला जायचे आणि कॉलेजचा जो पण स्टडी असेल ना तो मी रात्रीच्या वेळेस करायचे. असे आमचं जेवण वगैरे रात्री लवकर होतं, म्हणजे आम्ही 7:30च्या आसपास आमचं जेवण होऊन 8:30पर्यंत सगळं होऊन जातं, आवरतं. मग त्यानंतर मी अभ्यास करायचे 9:30-1 वाजेपर्यंत माझा अभ्यास व्हायचा. बाकी घरातलं म्हणशाल तर मला आता व्यवस्थित माझा हात बसलेला होता. मला आयडिया आलेली होती की मला आता कसं काय काम करायचं आहे आणि पाहुणे वगैरे कोणी आले काहीतरी वेगळं काही करायचं ठरलं तर माझ्या 2 नंदा होत्या, त्यापैकी त्या मला सांगून द्यायच्या की वहिनी हे असं असं असतं, हे तसं तसं असतं. किंवा एखादा सणवार असला ना तर आता प्रत्येक सणावाराला सुद्धा काही काही पूजा करण्याची काही काही वेगळी पद्धत असते. तर त्या मला सांगून द्यायच्या की आपल्या इकडे असं असं होतं. त्यामुळे मला बऱ्यापैकी हेल्प झाली आणि माझं छान चाललं होतं सगळं. त्यानंतर ना अचानक माझी तब्येत खराब झाली आणि मला कळालंच नाही का मी कुठे काही खाल्लं पण नाही. मग अचानक काय झालं मला आणि मग मी डॉक्टरकडे गेले आणि डॉक्टरांनी मला जे सांगितलं ना त्याची मला अजिबात कल्पना नव्हती. मी स्वप्नात सुद्धा तसा विचार केलेला नव्हता.